लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. उद्या 6 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या निधीमध्ये तब्बल 20% घट होऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. म्हणजे आता मोठा प्रश्न असा निर्माण होतो की लाडक्या बहिणींना मिळणारे दर महिन्याचे 1500 रुपये बंद होणार का, किंवा लाखो लाभार्थ्यांची नावे योजनेतून कमी होणार का? काही रिपोर्ट्समध्ये तर 60 लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद होऊ शकतो असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पण ही बातमी कितपत खरी आहे? सरकार खरंच निधी कमी करणार आहे का? आणि उद्याच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय होणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आकड्यांसह आणि अभ्यासात्मक माहितीने यामागचं खरं सत्य जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा, तुम्हाला दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. सरकारकडून मिळणारी ही रक्कम सध्या तरी कायम राहणार आहे. बातमी नेमकी काय आहे? अपडेट. काही इंग्रजी वृत्तपत्रांनुसार 2026-27च्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठीच्या निधीत 20% कपात केली जाऊ शकते. याचं कारण असं सांगितलं जातंय की ई-KYC आणि आधार व्हेरिफिकेशनमुळे जवळपास 60 लाख बोगस किंवा अपात्र लाभार्थी कमी होऊ शकतात. स्पष्टीकरण: जर लाभार्थी कमी झाले तर सरकारला लागणारा वार्षिक निधीही कमी लागेल. पण हा 60 लाखांचा आकडा आला कुठून हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला या योजनेत जवळपास 2,43,00,000 लाभार्थी होते. पण नंतर काही महिन्यांमध्ये ई-KYC, आधार लिंकिंग आणि इतर कारणांमुळे काही महिलांचे पैसे थांबले होते. उदाहरणार्थ, डिसेंबर महिन्यात लाभार्थ्यांची संख्या जवळपास 1,83,00,000 इतकी झाली होती. म्हणजे सुरुवातीच्या आकड्यापेक्षा जवळपास 60 लाखांनी कमी. म्हणूनच काही ठिकाणी असा अंदाज लावला जात आहे की कदाचित इतके लाभार्थी कायमचे कमी होऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. डिसेंबरमध्ये ज्यांचे पैसे थांबले होते त्यातील अनेक महिलांनी ई-KYC पूर्ण केल्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांना पुन्हा पैसे मिळायला सुरुवात झाली. म्हणजेच तो 60 लाखांचा आकडा स्थायी नाही, तो फक्त तात्पुरता कमी झालेला होता. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी कायमचे कमी होण्याची शक्यता कमी आहे. सरकारचा आधीचा निधी किती होता? जेव्हा अर्थमंत्री अजित पवार यांनी मागील अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यानंतर पुरवणी मागणीद्वारे आणखी जवळपास 1,600 कोटी रुपये वाढवण्यात आले. म्हणजे एकूण निधी जवळपास 42,000 कोटी रुपयांपर्यंत गेला होता. आणि जवळपास 2,43,00,000 महिलांना लाभ देण्यासाठी एकूण खर्च साधारण 43,000 कोटी रुपयांच्या आसपास येतो. आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल अशी आशा आहे. अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.